बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. असं म्हणत म्हणत ज्ञानोबारायांनी आपल्या अमृत बोलांनी राजमान्य संस्कृत भाषेला एक आव्हान दिलं आणि आपली मराठी मोहरली, सुखावली. आणि त्यावेळेपासून एका पाऊलवाटेवरून सुरू झालेला तिचा प्रवास, आपल्या अनेक संतांची अभंगवाणी, आपल्या गृहिणींच्या जात्यावरच्या ओव्या, आद्य कवी मुकुंदराज आणि त्यांच्या अनेक अनुयायांनी रचवलेल्या कविता आणि आपल्या असंख्य असंख्य साहित्यिकांच्या लेखणीतून उमटलेलं दर्जेदार साहित्य, या सगळ्या प्रवाहांनी समृद्ध होत होत त्या पाऊलवाटेचं राजमार्गात कधी रूपांतर झालं ते कोणाला कळलंच नाही. आणि आज मराठी, आपली मराठी भाषा ही आपल्या मराठी अस्मितेचा एक महत्त्वाचा ठळक पैलू आहे. काही व्यक्ती आणि काही संस्था यांनी सदैव समाजाला काही ना काहीतरी देत राहण्याचं व्रत अंगीकारलेलं असतं. राजहंस प्रतिष्ठान ही अशीच गोरेगावमधली एक नामांकित संस्था. या संस्थेची मुहूर्तमेढ ज्येष्ठ साहित्यिक मंगेश पाडगावकर यांच्या शुभहस्ते रोवली गेली होती आणि तेव्हापासून कलासेवा आणि रुग्णसेवा या क्षेत्रामध्ये संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला अक्षरशः झोकून देऊन आजपर्यंत काम केलेलं आहे. रुग्णोपयोगी वस्तू विनाशुल्क पुरवणं हे काम ते अविरतपणे कित्येक वर्ष करत आलेले आहेत. त्याचबरोबर स्वतःच्या क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तींनी काही भरीव कामगिरी करून दाखवलेली आहे त्यांना अतिशय प्रतिष्ठेचे समजले जाणारे राजहंस पुरस्कार या संस्थेतर्फे देण्यात येतात. या सगळ्या कामामागचा प्रेरणास्त्रोत जर कोण असेल तर या संस्थेचे संस्थापक सुहासजी कबरे. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच हे सगळं कार्य आजपर्यंत शक्य झालेलं आहे. मी त्यांना पुन्हा एकदा मंचावर आमंत्रित करते आणि विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक सादर करावं. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझा शिरसाष्टांग नमस्कार. तुम्हाला तर केलाच आहे आत्ताच. आता आज आपण रामदास प्रभुगावकर ह्या गोमांतकीय गोड माणसाच्या 3 पुस्तकांचं प्रकाशनासाठी आपण जमलेले आहोत. ते उद्यानतज्ञ, गुलाबतज्ञ, कवी, चित्रकार, लेखक, विविधरंगी व्यक्तिमत्व आहे आणि माणसं जोडण्याचं काम त्यांनी इतकं छान केलेलं आहे की आज काही बंधनं नसती तर हा हॉल संपूर्ण भरला असता. प्रभू अजी गमला हे पुस्तक त्यांचं एक आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. त्याचं लेखन डॉक्टर स्मिता दातार यांनी केलेलं आहे आणि धालो ते ध्रुपद गोमांतकीय लोकसंपदा तुमच्यासमोर आणण्यासाठी हे रामदास प्रभुगावकरनी पुस्तक लिहिले. ग्रंथाली प्रकाशन यांनी त्याचं प्रकाशन केलेलं आहे आणि या पुस्तकाचं लेखन डॉक्टर मोनिका ठक्कर, अक्षरबंध प्रकाशनच्या मोनिका ठक्कर आज इथे उपस्थित आहेत आणि ग्रंथाली प्रकाशनचे पण उपस्थित आहेत. आणि आबोली काव्यसंग्रह आज प्रदर्शित होणार आहे. याची 3 पुस्तकं, त्याचं संकलन वीणा सामंत यांनी केलेलं आहे आणि प्रकाशनसुद्धा वीणा सामंतच त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. आता प्रभुगावकरनी इतकी छान छान माणसं जोडून ठेवलेली आहेत. व्यासपीठावरती 2 माणसं तुम्ही पाहिली ती इतकी मोठी माणसं आहेत की केवळ ती प्रभुगावकरांच्या प्रेमासाठी आलेली आहेत. त्याच्यातले प्रमुख पाहुणे आहेत, अध्यक्ष आहेत या कार्यक्रमाचे डॉक्टर प्रेमानंद रामाणी. तुम्हाला रामाणी सरांचं नाव वैद्यक क्षेत्रात माहिती नाही असं होणार नाही. खूप मोठं योगदान आहे त्यांचं आणि माणूस म्हणून किती मोठे आहेत ते मी तुम्हाला वेगळे सांगायला नको. आणि आज विशेष निमंत्रित सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की साहेबांच्याबद्दल बोलायचं म्हणजे अशोक पत्की यांना ओळखत नाही असं संगीत क्षेत्रात कोणी असणार नाही. लहान लहान म्युझिक डायरेक्टरचं सुद्धा कौतुक करणं हे त्यांचा स्थायी भाव आहे आणि अतिशय साधेपणाने सगळे, सध्या ते गोरेगावला राहायला आलेले आहेत. आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे. 2-3 वर्षासाठी तरी ते आज गोरेगावात आपल्या आहेत आणि प्रभूंच्या प्रेमाखातर ते आज आपल्याला इथे उपलब्ध झालेले आहेत. तसंच हा कार्यक्रम करण्यामागे स्मिता
दातार आणि वीणा सामंत याचा खूप मोठा सहभाग आहे. यांनी पाठीशी लागून त्यांचं ते पुढे पुढे नेलं सगळं आणि 3 पुस्तकात पूर्ण होऊन तुमच्यासमोर येत आहेत. आणि ही दोघं जर पुढे झाली तर राजहंस सुद्धा काम मागे राहील, म्हणून आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहोत. तर आम्हाला त्याचा खूप आनंद होतो आहे. आणि आज इतका कमी वेळ आहे की जास्त वेळ न घेता मी सर्वांना एकदा पुन्हा धन्यवाद देतो. व्यासपीठावरच्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुम्ही असेच आमच्या पाठीशी उभे राहा. आता राजहंसबद्दल सांगितलेलं आहे, आणखीन तो मी वेळ घ्यायची काय आवश्यकता नाही आहे. धन्यवाद. गोमंत भूषण म्हणून ज्यांना नावाजलं गेलेलं आहे आणि जे अतिशय जगप्रसिद्ध असे न्यूरोसर्जन आहेत ते डॉक्टर PS रामाणी अर्थात डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांचा सगळ्यात आधी आपण सत्कार करणार आहोत. मी प्रभू काकांना विनंती करते त्यांच्या हस्ते आपण हा सत्कार करूया. सातत्यपूर्ण संगीत क्षेत्रातल्या कामामुळे सुपरिचित असलेले संगीतकार माननीय अशोक पत्की यांचा सत्कार आपण करणार आहोत रामदासजींच्या हस्ते. ग्रंथाली चळवळीचे प्रतिनिधी म्हणून आणि ग्रंथाली प्रकाशनचे प्रतिनिधी म्हणून आणि ग्रंथ चळवळीचे एक प्रसारक म्हणून आज खास या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आपल्याबरोबर सुदेशजी हिंगलाजपूरकर. त्यांचंही स्वागत आपण रामदासजींच्या हस्ते करणार आहोत. एखाद्या साहित्यिक कलाकृतीची निर्मिती ही एखाद्या बालकाच्या जन्मासारखी असते. ती कधीकधी थोडीशी त्रासदायक, गुंतागुंतीची, पण तरीही मन अतिशय प्रसन्न करणारी अशी असते. आणि जेव्हा त्या साहित्यिक निर्मितीचा प्रकाशन सोहळा असतो तर तो प्रकाशन सोहळा एखाद्या नामकरण सोहळ्यासारखा असतो, अतिशय कौतुकाचा आणि आपला आनंद द्विगुणित करणारा. आणि या ठिकाणी आपला आनंद द्विगुणित नाही त्रिगुणित होणार आहे, कारण एकाच वेळी 3 साहित्यिक कलाकृतींचं 3 पुस्तकांचं प्रकाशन ह्या ठिकाणी होणार आहे. कबरे काकांनी मगाशी उल्लेख केलाच, प्रभू अजी गमला हे आत्मचरित्रपर पुस्तक, त्याचबरोबर धालो ते धूलपद हे गोमंतकीय लोकसंपदेचं संपादन केलेलं पुस्तक जे आहे ते, आणि त्याचबरोबर अबोली हा काव्यसंग्रह. या तिन्ही पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी आपल्या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. आणि मला वाटतं ती शुभवेळ आलेली आहे, त्यामुळे अधिक वेळ न दवडता मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांच्या हस्ते आपण या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी करणार आहोत. अर्थात इथे पण आपल्या उत्सव मूर्तींच्या कल्पकतेची प्रचिती आपल्याला येणार आहे आणि ती आपण बघूया आता. गुलाब तज्ज्ञ व्यक्तीच्या पुस्तकांचं हे प्रकाशन आहे आणि त्यामुळे ते पुष्पगुच्छातून होणं हे तितकंच उचित आहे.
धन्यवाद. तीनही पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी औपचारिकरित्या आपण केलेलं आहे. एक छोटीशी अनाऊन्समेंट आणि माहिती आपल्या रसिकांसाठी मी देऊ इच्छिते की ही तीनही पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि आजच्या दिवसात जर आपण यापैकी प्रभू अजी गमला हे आत्मचरित्रपर पुस्तक आणि धालो ते धुलपत ही 2 पुस्तकं जर रसिकांनी एकत्रितरित्या आज विकत घेतली तर त्यांना अबोली हा काव्यसंग्रह आपल्यातर्फे विनामूल्य भेट देण्यात येणार आहे. दुसरी एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी नमूद करावीशी वाटते ती म्हणजे या पुस्तकांच्या विक्रीतून जे काही उत्पन्न जमा होणार आहे त्याच्यामध्ये रामदासजी आपलं स्वतःचं असं योगदान देणार आहेत आणि तो जमा झालेला संपूर्ण निधी हा बॅरिस्टर नाथ पै करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला सुपूर्द करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच रसिकांना विनंती आहे की ह्या उत्तम कार्यासाठी त्यांचाही हातभार जरूर लागावा. यानंतर आपण इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांची मनोगत ऐकणार आहोत. या सगळ्यांमध्ये एक समान धागा असा आहे की गोमंतक भूमीवरचं प्रेम आणि आपापसात त्याच्यामुळे एक बंधुत्वाची असलेली भावना आणि संघर्ष करत करत उच्च स्थानावर पोचणं या सगळ्या गोष्टी मला वाटतं यांच्यामध्ये समान आहेत. सर्वप्रथम या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करणार आहे दीर्घकाळापासून संगीत क्षेत्रामध्ये सातत्याने ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे ते सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि रामदास प्रभू गावकर सरांवर प्रेम करणारे आपण सारे, आपल्या सर्वांचे स्वागत. मी एवढ्यासाठी लिहून आणलं आहे ते कारण एवढाही मोठी व्यक्ती आहे प्रभू गावकर, म्हणजे त्यांचं सगळं आठवणीत लक्षात ठेवणं म्हणजे कठीण आहे खरं म्हणजे. पण जे काय आठवलं ते मी मुद्दामून लिहून आणलं आहे म्हणजे काही कमी पडायला नको. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन. तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आमचे प्रिय मित्र रामदास प्रभू गावकर यांच्या चरित्राचे डॉक्टर स्मिता दातार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आता झालेलं आहे. पुस्तकाचे नाव आहे प्रभू अजी गमला. प्रभू गावकर सरांची आणि माझी ओळख साधारण 40 वर्षापूर्वींची आणि ती गोवा हिंदूमुळे आमची दोघांची ओळख झाली. हॅलो, कसे आहात, बरे आहेत ना, काय म्हणता वगैरे एवढे छोटी छोटी वाक्य असतात तसं आमचं बोलणं असायचं तेव्हा. मी जास्ती यांना ओळखत पण नव्हतं म्हणजे तिथे असले तरी, कारण जेव्हा आमची रिहर्सल चालायची, नाटकाची रिहर्सल म्हणा किंवा गाण्याची रिहर्सल, हे ऑफिसमध्ये असायचे आणि आमच्याबरोबर कोण असायचं तर रामकृष्ण नाईक, मोहनदास सुखटणकर, मणेरीकर, गुडे सर, हे अगदी नाटक वाचनापासून बरोबर असल्यामुळे आमचं त्यांचं जास्ती घट्ट अशी दोस्ती झाली. एक दिवस नाईक काकांचा मला फोन आला. मी राहतो माहीमला आणि ते नाईक काका सिटी लाईटच्या बाजूला राहायचे. तर त्या मला फोन केला आणि म्हणाले, अशोक शनिवारी मोकळा आहेस का रे? तर म्हटलं का हो? ते म्हणाले गोरेगावला रामदास बापकडे जायचं आहे. म्हटलं म्हणजे कोण? ते मला सांगितलं गोवामध्ये यायचे व गोवा हिंदूमध्ये असे ते. म्हटलं अच्छा अच्छा. तर ते गोरेगावला राहतात, तर त्यांच्या बर्थडे पार्टीला आपल्याला जायचं आहे. तर मी बघितलं माझं काय शनिवारी रेकॉर्डिंग आहे का, तर नव्हतं. मी म्हटलं आहे, मोकळा आहे. आणि त्या दिवसापासून जे आमची त्यांच्या घरी गेलो आणि पार्टी बिटी झाली सगळं आणि ती मैत्री इतकी घट्ट झाली की आजपर्यंत त्यांच्याबरोबर मी, म्हणजे ते माझ्या घरी येतात, मला लाजल्यासारखं वाटतं. त्यांच्या बागेतली फुलं ती घेऊन माहीमला माझ्या घरी यायची. तर इतकं ती घट्ट मैत्री जमलेली आहे सांगायचं. प्रभू गावकर दाम्पत्यांना माणसाची आणि फळाफुलांची खूप आवड आहे.
त्यांच्या घरी जर गेला ना तुम्ही तर बाग दाखवण्यामध्ये 2-3 तास जातात. हे फळ म्हणजे असं, मग ते फूल म्हणजे असं, त्याला असं पाणी घालायचं, हे करायचं, पुष्कळ माहिती देतात आणि मजा येते. पण ते असे ते बघितलेलं पण नसतात आपण फुलं फळं ती, पण ती बघताना खूप मजा येते त्यांच्या इकडे. आणि अशा तऱ्हेने आजपर्यंत आता मी गोरेगावला राहायला आलो तर मला मध्ये फोन, आता तू जवळ आला ना रे, येणार आहे केव्हा तरी. तर आता बघूया, जमलं तर नक्कीच येणार आहे. बरं, त्यांचा खासियत म्हणजे कविता, साहित्य, चित्रकला, समाजकार्य अशा विविध क्षेत्रात सरांनी कामं केलेली आहेत. गोव्यात जन्मलेले आणि गोव्याविषयी प्रेम असल्यामुळे गोमांतकीय साहित्याचा त्यांचा मोठा अभ्यास आहे. गोवा मुक्तीसंग्रामात नॅशनल काँग्रेस गोवातर्फे पणजी येथे झालेल्या सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. त्यासाठी राष्ट्रपती कोविंद व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2017 साली त्यांचा सत्कार करण्यात आला. एवढ्या महान व्यक्तीशी आपली ओळख होणं ही देवाचीच कृपा आहे म्हणेन मी. सध्या त्यांच्या कविता आणि रेकॉर्डेड गाणी ते मला पाठवीत असतात. ते वाचून मला किंवा ऐकून खूप बरं वाटतं. एवढं मोठं व्यक्तिमत्व पण अजूनही आमच्यासारख्या माणसांमध्ये ते मिक्सअप होतात, हे आमचं भाग्य. रामदास भाऊ, तुम्हाला आणि वहिनींना उदंड आयुष्य लाभो. ह्या पुस्तकांसाठी आज 3 पुस्तकं प्रकाशित होत आहेत, तर अभिनंदन तुमचं आणि पुढील वाटचालींसाठी अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर रामाणी यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द सांगावेत. व्यासपीठावर स्थानापन्न झालेली मान्यवर मंडळी, मी कोणाचं नाव घेत नाही, आणि तसंच झूम मीडियावर जे हा कार्यक्रम बघतात त्यांना पण मी वंदन करतो आणि माझे 4 शब्द बोलतो. मी आणि रामदास प्रभुगावकर, बघा आता कशी मजा आहे ती, आम्ही गोव्याचे, जवळजवळ एकाच वयोमानाने पडणारे, तिकडे गटात वयोगटात पडणारे. आम्ही गोव्याला गेलो की कोकणी बोलतो, इकडे आले की मराठी बोलतो, पण आमच्या मराठीला कोकणीचा स्वाद असतो. ते पण कलाकार आहे, मी पण कलाकार आहे. आमचे दोघांचेही परिचय होता पुलंशी, कारण पुलंची गोवा हिंदू असोसिएशन बरोबर खास अगदी जवळचे संबंध होते शेवटपर्यंत. आम्ही परिचित होतो आम्ही तिकडे, कारण मी आणि रामदास प्रभू आम्ही दोघांनी किती 40 वर्ष तरी 40 वर्ष का सेवा केली आहे गोवा हिंदू असोसिएशनची एकत्र राहून बरोबर. त्यामुळे आमचा परिचय फारच आहे. कर्मयोगी आहेत ते, मी पण कर्मयोगी आहे, पण ते मीच भाषी आहे. मी जास्त बोलणारं भाषा आहे. मला साऱ्या जगावर बोलावं लागतं, शिकवावं लागतं, म्हणून जगाने मला बेस्ट टीचर इन द वर्ल्ड हे अवॉर्ड दिलेलं आहे. तर मग माझं एवढे हे कार्य करत असताना ह्यांचं ते कार्य करीत असताना हे मीत भाषी कसे, ह्याचा मी जरा अभ्यास केला, विचार केला. हे मीत भाषी कसे, जास्त बोलत का नाही असं म्हणून. तर माझा असा समज झाला की ते सकाळी उठून काहीतरी शांती मंत्र म्हणत असणार, हां, म्हणजे मन शांती मिळते त्यांना. ते मित भाषेबरोबर त्यांचं हास्य पण जरा स्मित असतं, आणि ज्या काही थोड्या शब्दातून ते त्यांचे म्हणणे मांडत असतात त्यातून ते बरंच काही सांगून जातात. त्यांचं बोलणं इतकं मृदू असे की कधी कुणी दुखावलं जाण्याची सूत मात्र देखील शक्यता नसते. प्रभू कांकराकडे बघितलं
की मला ज्ञानेश्वरांचं पसायतन आपल्या सगळ्यांना माहीत आहे ना, बहुतेक लोकांना पाठ पण असेल. 6वा अध्याय कुठला आहे, त्याच्यातली 6वी ओवी म्हणा, 6वा श्लोक काय ते म्हणा तुम्ही. चंद्रमे जे अलांछन मार्तंजे तापहीन, जे सर्वांशी सदा सज्जन सोय रे होतो. बरोबर आहे ना. ही ओवी आठवायचं कारण म्हणजे मला प्रभू गावकरमध्ये बरील वैशिष्ट अगदी जशीच्या तशी जाणवतात, ती देखील एखाद्या संतासारखी शांतपणे आपल्या कलेने लोकांना आनंद देत असूनही स्वतःमध्येच गुंग झालेले असतात. म्हणूनच प्रभू गावकरांच्या आत्मचरित्रातील शेवटी बघा त्यांनी लिहिलं, मंद बासुरी दूर कुठेतरी, अहो दूर कुठेतरी गोरेगावलाच. मंद बासुरी दूर कुठेतरी, मिटळे डोळे प्रसन्न तृप्ती. या अखेरच्या ओळीतून त्यांनी जीवनाचा सारा अर्थ जाणलेला आहे हे लक्षात येतं आपल्या. स्थापत्यकला, गुलाबी शेतीतील संशोधन, साहित्य, सामाजिक कार्य अशा अनेक क्षेत्रात प्रावीण्य मिळालेलं आहे. इतकंच नव्हे तर अगदी स्वातंत्र्य संग्रामात देखील भाग घेतलेला आहे. खरं तर या सगळ्यातून मिळणारं समाधान आणि आनंद महत्त्वाचा असतो, जो त्यांनी पुरेपूर मिळवलेला आहे. प्रभू गावकरांनी त्यांच्या आत्मचरित्रासाठी माझं त्यांच्याबद्दलचं मनोगत मांडण्यासाठी संधी दिली. ह्याकरता मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्याबद्दल लिहावं तेवढं थोडंच, म्हणून माझ्या मनोगताचा शेवट करताना पुन्हा एकदा काही ओळी अद्भुत कराव्याच्या वाटतात मला. सेवितो अखंड तरीही मी भुकेला राहतोही. अर्थात प्रभू गावकरांच्या कलेला आस्वाद मी पुरेपूर घेतलेला असला तरी त्यांच्याकडून अजूनही नवनवीन कलाकृती पाहण्याची इच्छा मनात शिल्लक आहेच. आणि ती शिल्लक राहणारच, वय आमचं दोघांचंही कुठेही पोचू दे. थँक्यू. मगाशीच असं उल्लेख केला तसं या ठिकाणी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे सुद्धा उपस्थित राहणार होते, जे राहू शकले नाहीत. परंतु त्यांनी त्यांची शुभेच्छा मात्र निश्चितपणे आपल्यापर्यंत पोचवलेल्या आहेत एका व्हिडिओद्वारे. तर आपण आता तो व्हिडिओ बघूया. रामदास प्रभुगावकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. गोमंतकामध्ये जन्म घेऊन महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये स्थिरावलेले रामदास हे एका योगायोगाने निसर्गाच्या सहवासात आले. तत्पूर्वीचे मूळचे ते चित्रकार, कवी आणि नवीन डिझायनर. पण हा पेशा एका विशिष्ट काळापर्यंत केल्यानंतर ते वृक्षवल्लरीकडे वळले, विशेषतः गुलाब पुष्पांकडे वळले. वृक्षवल्लरी आम्हा सोयरी वनचरे म्हणणाऱ्या संतांच्या कुळात त्यांनी जन्म घ्यायला पाहिजे होता असं मला त्यांचं पुस्तक वाचल्यानंतर वाटलं. त्यांचं पुस्तक हे एक वेगळं पुस्तक मराठीमध्ये आहे. गुलाब एकूणच पुष्प संपत्ती यावर त्यांनी इतकं जीवापाड प्रेम केलेलं आहे. विविध प्रयोग केलेले आहेत, विविध त्याच्या कलाकृती केलेल्या आहेत. आणि गुलाबाचं सौंदर्य ते आम्ही सामान्य माणसं पाहतो त्यापेक्षा ते किती वेगळ्या प्रतीचं आहे हे त्याने अत्यंत जाणकारीने आणि रसिकतेने उलगडून सांगितलेलं आहे. त्यांचे पुस्तक वाचताना वाचत हरपून जातो. मी तर इतकी पुस्तकं वाचली आहेत, पण प्रभूंच्या पुस्तकाचं वेगळं आहे, पण मला खूप जाणवलं. आणि म्हणून त्यांना मी खरं म्हणजे ते माझ्यापेक्षा वयाने थोडेसे लहान आहेत, मी आशीर्वाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी वयाची पर्वा न करता लिहित राहावं. त्यांच्याजवळ लिहिण्याजोगं, सांगण्याजोगं आणि त्यांनी पाहिलेलं जग खूप मोठं आहे, विशाल आहे. ते त्यांनी कागदावर उतरावं आणि आमच्यासारख्या वाचकांना ती बेगमी करून द्यावी अशा तऱ्हेची प्रार्थना करतो. धन्यवाद. ग्रंथालय प्रकाशनचं प्रतिनिधित्व करायला म्हणून आज ते या ठिकाणी आलेले आहेत. पण त्यांचा परिचय करून देणं हे त्यांच्याविषयीची माहिती जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपल्याला निश्चितपणे अतिशय रोचक अशी माहिती समजेल. फार पूर्वी म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी 1977 मध्ये नेमकं सांगायचं तर पहिल्यांदा सुदेशजी
ग्रंथालयामध्ये गेले आणि तेव्हापासून तिथे कामावर रुजू झाले आणि अनेक बारीक सारीक कामं करता करता मगाशी सरांनी उल्लेख केला पुलंचा, तर त्यांच्या शब्दात सांगायचं तर अनेक बारीक सारीक कामं करता करता ते ग्रंथालयाचे नारायण झाले. आणि ग्रंथालयामध्ये असतानाच अनेक विद्वान, साहित्यिक, लेखक या सगळ्या मंडळींशी त्यांचा खूप चांगला संपर्क आला आणि ग्रंथालयाच्या मुशीतच ते घडले. आज जर आपण बघितलं तर त्यांच्या कामाचा व्याप इतका वाढलेला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, साहित्य संघ, प्रभात चित्रमंडळ, ग्रंथालय यासारख्या अनेक मातब्बर संस्थांशी ते निगडीत आहेत. युनिसेफशी सुद्धा त्यांचं असोसिएशन आहे आणि अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यामध्ये त्यांची कल्पकता दिसून आलेली आहे. खास उल्लेख करायचा तर ग्रंथालय ॲप, जे मराठीच्या बोलीभाषांवरचा कार्यक्रम करण्यासाठी म्हणून त्यांनी हा उपक्रम केला होता. ग्रंथालय ॲपबरोबरच एक मॅगझिनसुद्धा त्यांनी काढलेलं आहे आणि इतर अनेक गोष्टी ज्या खूप उपयुक्त आहेत अशा त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे भंडारा, गोंदिया किंवा गडचिरोली यासारख्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत किंवा खास करून मुलांसाठी लायब्ररी किंवा टॉय लायब्ररी करणं किंवा त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिरं घेणं यासारखे अनेक उपक्रम त्यांनी केलेले आहेत. आणि आज ज्या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे त्यापैकी एका पुस्तकाचं प्रकाशन हे ग्रंथालयातर्फेच केलं जातं आहे आणि म्हणून या आजच्या दिवशी त्यांच्याकडून त्यांचं मनोगत ऐकणं हे अतिशय समयोचित ठरेल. तर मी सुदेशजींना विनंती करते की त्यांनी कृपया माईक स्वीकारावा. व्यासपीठावरील मान्यवर आणि रसिको, मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. या शुभदिनी डॉक्टर स्मिता दातार यांनी लिहिलेल्या प्रभू अजी कमला या रामदास प्रभुगावकर यांच्या चरित्राचे प्रकाशन डॉक्टर प्रेमानंद रामाणी, मधु मंगेश कर्णिक, प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की या मान्यवरांच्या उपस्थित होतो आहे. खरंच ग्रंथालयाला आनंद आहे. याआधी आम्ही इथेच ग्राउंडवरती डी के दातारांचं जे पुस्तक चरित्र आहे यांनी आपल्या स्मिता दातार यांनी लिहिलेलं होतं, त्याचं आम्ही प्रकाशन करायला आलो होतो आणि त्यावेळी अशोक पत्की सरही तिथे होते, राम नाईक होते. थोडंसं आता प्रभुगावकरांच्या पुस्तकाविषयी. कवी, चित्रकार, लेखक, गुलाब संशोधक, उद्यानतज्ञ, टेक्स्टाईल डिझायनर, गोवा मुक्तीसंग्रामातले स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते, उद्यान मार्गदर्शक, गोमांतक लोकसाहित्य संशोधक, समाज कार्यकर्ते असे बहुआयामी हर उरणारी व्यक्तिमत्व प्रभुअजी कमला या चरित्राने त्यांच्या जीवनाचा एक सुंदर प्रवास आपल्यासमोर स्मिताताईंनी ठेवलेला आहे. तर तुम्ही जरूर ते पुस्तक घ्यावं, वाचावं. तर दुसरी गोष्ट म्हणजे दरवर्षी आम्ही जो काही कार्यक्रम करत असतो तर त्याला तुम्ही येत जा. जर आत्ता तुम्ही खूप ठिकाणी बघता की प्रकाशनांचे कार्यक्रम असेल किंवा साहित्यिक आहे तर तिथे वाचक वर्ग खूप कमी येतो. तर तुम्ही जायला पाहिजे, तो बघायला पाहिजे. ते जर तुम्ही टिकवलं नाही वाचकांनी तर मला असं वाटतं की नंतरच्या काळात यूट्यूब किंवा अन्य माध्यमातून फेसबुकवरून कार्यक्रम दाखवले जातील, त्याला लाईक्स किती असेल, 600-200-300 माणसं बघतील आणि ते फक्त रेकॉर्डपुरते राहतील. तर तसं काही करू नका. तुम्ही जिथे कुठे आता लॉकडाऊन संपेल आणि नंतर कार्यक्रम होतील तर तिथे आवर्जून जात जा. एवढं या निमित्ताने थांबेल. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. सरांनी म्हटल्याप्रमाणे खरोखर एखाद्या कार्यकर्त्याचं मनोगत त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना आवाहनही केलेलं आहे. एक प्रसिद्ध उद्योजक ग्रुप म्हणजे पिरामल उद्योजक ग्रुप. या पिरामल ग्रुपच्या डॉक्टर स्वाती पिरामल या आज या ठिकाणी उपस्थित राहणार होत्या, कारण पिरामल ग्रुपच्या पूर्ण कुटुंबाचा प्रभुगावकर कुटुंबाशी अतिशय जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा संबंध राहिलेला आहे. डॉक्टर स्वाती पिरामल या काही कारणाने इथे येऊ शकल्या नाही आहेत, मात्र त्यांच्या बंगल्याभोवती रामदासजींनी जी बाग फुलवलेली आहे त्याचा व्हिडिओ त्यांनी मोठ्या कौतुकाने आपल्यासाठी पाठवला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या शुभेच्छाही पाठवलेल्या आहेत. आपण बघूया. Hello everybody. The launch of Mr. Prabhugakar's book on his life. He is really the maestro of gardens, of greenery, of design, of beauty and of art. In everything that he does, it is so aesthetic. So I want to thank him for the 20 years that he's worked with us. In every plant, in every factory, in every home, in every family event, whether it's my daughter's wedding or my son's wedding,
everywhere Mr. Prabhu has contributed and really taken so much trouble to make things a very happy event. Whereas wonderful glass treehouse, and you can see right inside. Mr. Prabhu has designed it like a Mondrian painting, the Dutch painter, with glowing colors. Congratulations, Mr. Prabhu, on the launch of this book. Has been a fantastic journey. We thank you for all your work with us, for creating these magical, mystical, and beautiful spaces for people to enjoy. मगासपासून ज्या पुस्तकाबद्दल आपण वारंवार ऐकतोय, प्रभू अजी गमला, त्या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर स्मिता दातार. नमस्कार. हे प्रभू अजी गमला हे पुस्तक माझं चौथं अपत्य. ह्याच्या आधीची माझी 3 पुस्तकं गाजली, लवकरच त्याच्या 2-2 आवृत्त्या आल्या. पण हे जे पुस्तक होतं ते जास्त आव्हानात्मक होतं, कारण ते साक्षात प्रभूंवर लिहायचं होतं. आणि हिंदी चित्रपटात असतं की नाही आमिर खान, की ज्यात तो सगळ्यातच हुशार असतो. त्याला फायटिंग करता येतं, त्याला प्रेम करता येतं, त्याला बागेत पळता येतं, असं अनेक गोष्टी तो करत असतो आणि असा तो सुपर हिरो असतो. जेव्हा हे पुस्तक माझ्याकडे आलं लिहिण्यासाठी, म्हणजे वीणा सामंत, आता आपण ऐकतोच आहोत इतका वेळ, वीणाचा त्यात जास्त हातभार होता, की तिने मला विचारलं पहिल्यांदा की तू हे लिहिशील का, आणि मग काकांनी विचारलं आणि हे पुस्तक मी हाती घेतलं. आणि जेव्हा मी काही नोट्स बघितल्या काकांच्या, आणि तेव्हा मी म्हटलं की बाप रे, हे मला जमणार आहे की नाही, म्हणजे मी हे शिवधनुष्य पेलू शकेन की नाही, ह्या सुपर हिरोला मी न्याय देऊ शकणार आहे का नाही. आधी ह्याच विचाराने माझी छाती दडपली आणि मला खूप अभ्यास करायला लागला, कारण माझा सुपर हिरो हा फक्त फायटिंग नव्हता करत, फक्त बागेत नव्हता फिरत. माझा सुपर हिरो हा अनेक कार्यक्षेत्रात हुशार होता आणि यशस्वी होता. त्यामुळे मला त्या प्रत्येक कार्यक्षेत्राच्या संदर्भात पुस्तकं वाचायला लागली. मी प्रचंड अभ्यास केला आणि अनेकांना बोलतं केलं. फक्त काका स्वतःविषयी इतकं कमी बोलायचे, त्यामुळे मला अजूनच प्रश्न पडायचा की आता हे पुस्तक नीट होणार आहे की नाही. पण जेव्हा मधु मंगेश कर्णिकांनी मला शाबासकी दिली पुस्तक वाचून, ते असं म्हणाले की हे पुस्तक वाचताना मला मी चित्रपट बघतोय असं वाटलं आणि मी धन्य झाले. माझी सगळी मेहनत फळाला आली. तुम्ही सगळे मला अभिप्राय द्यालच की हे पुस्तक कसं झालं आहे, पण मधु मंगेश कर्णिकांनी इतकं उत्स्फूर्त मला दाद दिली की त्यांनी ह्या वयात त्यांना वाचवत नाही आहे, लिहिवत नाही आहे, पण त्यांनी हे पुस्तक हातात घेतलं आणि सलग त्यांनी शेवटपर्यंत वाचून ते खाली ठेवलं. तर मला खूप आनंद झाला ह्या गोष्टीचा. आणि हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. काकांचं कार्य खूप महान आहे, खूप थोर आहे. म्हणजे मी तेव्हा सूर्यापुढे काजव्यासारखं आहे, पण ह्या काजव्याने तो प्रयत्न केला आहे लिहिण्याचा. बहुगुणी बहुआयामी व्यक्तीचं हे चरित्र आहे. हे नक्की वाचा. आणि चरित्र यासाठीच लिहिली जातात की त्याच्यातून एक सशक्त समाज घडावा, आणि म्हणून ही पुस्तकं नक्की वाचा. धन्यवाद. मगासपासून ते इथे बसलेत, सगळे त्यांच्याबद्दल बोलत असताना ऐकतायत, आणि आधी ते मी काय बोलणार हे मला नक्की माहीत नाही असं सुद्धा म्हणतायत. पण मला खात्री आहे इथे येऊन उभं राहिल्यावर ते अतिशय सुंदर बोलणार आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी यावं आणि आपलं मनोगत मांडावं. मी काही जास्ती बोलत नाही, वेळ पण जास्ती घेत नाही, पण मी सगळ्यांचे आभार इतके मनापासून मानतो, सगळ्यांची नावं घेत नाही. ते मगाशी काय बोलत होते एवढं काही नाही आहे. मी एकच फक्त सांगतो की यौवन सरले मिरवित गौरव एक संपले पर्व. यौवन सरले मिरवित गौरव एक संपले पर्व. सहजच घडले सर्व तयाचा कशास वाहू गर्व. कशास वाहू गर्व कुणास्तव कोणास्तव अभिमान. श्रेय वाहिले तुला श्रमाचे मान तसा अपमान. अन पुरण्याचे कारण सरले बहर वाहिला तुला. फूल तुझे निर्माल्य तुझे अन तुझात होता मला. तुझ्यासाठी प्रकाश घेऊन उजळत आलो पूर्व. उजळत असता मावळत असता अर्पण तुझला सर्व. ही माझी आत्ताची भावना आहे. एवढी सांगून मी रजा घेतो. आणि खरंच मला अतिशय आनंदाचा दिवस आहे. हे सगळं 3 पुस्तकं ही येतात, आपण वाचावी आणि वाचावी, खरोखर वाचावी आणि अनुभवावी.
म्हणून मी आपल्याला विनंती करतो.